व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, भारत सरकारचे समाज कल्याण विभागाचे मंत्री आदरणीय आठवले साहेब, तुमच्या आमच्या सर्वांच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, सन्माननीय व्यासपीठ, बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आलेले बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, मीडियाचे मित्र, बंधूंनो, 13 तारखेला या जिल्ह्याचा खासदार निवडण्याचं एक ऐतिहासिक काम आपल्याला करायचं आहे। महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं निवडणूक चिन्ह कमळ, त्या समोरचं बटन दाबून प्रचंड अशा मताधिक्यानं त्यांना आपण निवडून द्यावं, हे मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो। बंधूंनो, आपला जिल्हा हा महाराष्ट्रातला आणि देशातला मागासलेल्या जिल्ह्यापैकी एक आहे। या जिल्ह्यातले 4.5 लाख कुटुंब दरवर्षी ऊसतोडीच्या माध्यमातून स्थलांतर करून रोजगार मिळवतात। या बीड जिल्ह्याचं परिवर्तन जर करायचं असेल तर निश्चितपणानं या बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कोकणातून आपल्याला पाणी आणावं लागणार आहे, नाशिक जिल्ह्यातून पाणी आणावं लागणार आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि वेळ प्रसंगी विदर्भातून सुद्धा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आपल्याला पाणी आणावं लागणार। आणि हे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बरोबरच केंद्र शासनाचा पाठिंबा आपल्याला असणं हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। त्यासाठी एक सक्षम, कार्यक्षम, केंद्राच्या नेतृत्वाशी जवळीक असणाऱ्या खासदार म्हणून पंकजाताई या नुसत्या खासदार राहणार नाहीत, तर भविष्यकाळात या जिल्ह्याच्या जनतेच्या निश्चितपणानं जी काही आकांक्षा आहे की त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाव्यात आणि त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न सुटावेत। या ठिकाणी आपण मतदान करताना उमेदवाराची तुलना करून कोणता, आत्ताच धस साहेब म्हणाले छातीमध्ये दुसराच कुणीतरी धस साहेबांना सांगायचं की बजरंग सोनवणेला आपण जेवढे ओळखता तेवढं कुणीच ओळखत नाही या जिल्ह्यात। तुम्हाला खरं म्हणजे त्यांची फार जुनी ओळख आहे आणि त्यामुळं अशा नेतृत्व ज्यांनी कधीही मागच्या 5 वर्षात आपलं तोंड कुठल्याच गावामध्ये दाखवलं नाही, निवडणुकीच्या वेळेस यायचं, काहीतरी भावनात्मक आव्हान करायचं, मतदान घ्यायचं, याच्यापेक्षा दुसरं काम त्यांना करता येणार नाही। आणि त्यामुळं ही सुवर्ण संधी जी काही आपल्याला मतदानाची मिळालेली आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनीच एक निर्धार करून कुठल्याही जातीपातीचा विचार न करता भविष्यात कुठला उमेदवार आपल्याला उपयोगी पडणार आहे, कुठला उमेदवार या जिल्ह्याचा विकास करणार आहे, ही एकमेव कसोटी लावून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं, एवढं कळकळीचं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। पोलिसांना सूचना आहे की त्यांनी तपासणी करून लोकांना थोडं लवकर फास्ट पुढे येऊ द्यावं, म्हणजे ते येऊन बसू शकतील। थोडंसं तपासण्याची जी आपली यंत्रणा आहे ती स्पीडअप करण्याची आपल्याला विनंती आहे। मी आता निमंत्रित करते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब, तिकडून बोला आवाज